राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटाच्या प्रवेशाला अखेर हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः गुलाबराव देवकर आहेत। काय सांगणार आप्पासाहेब, बऱ्याच दिवसापासून तुमच्या प्रवेशाची चर्चा होती, तो प्रवेश रखडला होता, नेमका आता प्रवेश निश्चित झालेला आहे। कधी आणि कुठे कोणाच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे? येणाऱ्या 3 तारखेला मुंबईला माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय तटकरे साहेब पक्षाचे अध्यक्ष आणि प्रफुल्लभाई पटेल साहेब या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातल्या आमच्या प्रमुख मंडळींच्या म्हणजे मी असेल, सतीश अण्णा असतील, दिलीप भाऊ वाघ असतील, कैलास बापू पाटील असतील, तिलोत्तमाताई असतील, या सगळ्या मंडळींचा प्रवेश आणि त्यांच्या सोबत असलेले जे प्रमुख पदाधिकारी आहेत या प्रमुख मंडळींचा प्रवेश येणाऱ्या 3 तारखेला मुंबईला होणार आहे। काय वाटतं आप्पासाहेब, बऱ्याच दिवसांपासून हा प्रवेश रखडला होता, नेमकं त्यामागचं कारण काय होतं आणि आता तुम्हाला अजितदादांशी काही बोलणं झालं आहे का? प्रवेशासंदर्भात निरोप आला आहे का? अजितदादांनी परवा पक्षाचे अध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार आणि अनिलदादा पाटील यांना निरोप दिला होता की आपल्याला जे आपल्याकडे जी मंडळी म्हणजे गुलाबराव देवकर असतील, सतीश अण्णा असतील किंवा जी काही प्रमुख माजी आमदार वगैरे आहेत यांना प्रवेश करण्याची इच्छा आहे, त्यांना बोलून तुम्ही मीटिंग करून घ्या आणि 3 तारखेला आपण प्रवेश करणार आहोत त्यांचा हे त्यांना सांगा। आणि त्या पद्धतीनं आज आमची जिल्हा बँकेत प्रमुखांची मीटिंग झाली, त्या पद्धतीनं आम्हाला माहिती दिली आणि 3 तारखेला प्रवेशासाठी आम्ही जाणार आहोत। आप्पासाहेब, तुमच्या प्रवेशाला जे आहेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोध घेतला आहे, त्यांनी अजितदादांकडे तक्रारसुद्धा केली होती। त्यांनी तुमच्या ज्या कर्ज प्रकरण असेल किंवा सोसायट्यांमधला घोळ असेल या प्रकरणात तक्रार आहे आणि त्यानुसार त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती। त्यामुळे तुम्ही कुठल्याही पक्षात गेले तरी तुम्हाला सोडणार नाही असं थेट त्यांनी इशारा दिला आहे। असं आहे, त्यांना वाटतं की मी चुकीचं काम केलेलं आहे आणि मी भ्रष्टाचार केलेला आहे। जेव्हा समोर परिस्थिती येईल त्याचं दूध का दूध पाणी का पाणी समोर होणार आहे आणि दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितल्यावर समोरच्या पक्षाची नेते मंडळी प्रवेश थांबवतील असं कधी होत नसतं। प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाला त्यांचा पक्ष वाढवण्याची आवश्यकता असते आणि म्हणून काही वेळेसाठी त्यांनी सन्मान दिला असेल, दादांनी मान दिला असेल त्यांना किंवा काही अडचणीमुळे थांबले असतील, परंतु मी ज्यावेळेला 2 महिन्यापूर्वी दादांना भेटलो होतो त्यावेळेला मला दादांनी स्पष्ट सांगितलं होतं की गुलाबराव आपल्याला तुमचा प्रवेश करायचा आहे। त्यावेळेला तर मी एकटा आणि माझे सगळे सहकारी पदाधिकारीच गेलो होतो, बाकीची मंडळी नव्हती। तेव्हा सगळ्यात सुरुवात मी अगोदर दादांकडे जाण्याच्यासाठी केलेली होती। त्याच वेळेला मला दादांनी सांगितलं होतं की मला पक्ष वाढवायचा आहे, त्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी जी काही चांगली मंडळी पक्षामध्ये येतील त्यांना मी घेणार आहे आणि तुमचा प्रवेश आपण निश्चित करू, आपल्याला करायचं आहे, हे त्यावेळेलाच सांगितलेलं होतं। तर हे होते आपल्यासोबत देवकर की बऱ्याच दिवसापासून त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाची चर्चा होती। अखेर त्यांच्या या प्रवेशाला हिरवा कंदील मिळालेला आहे। लवकरच ते 3 मे रोजी मुंबईत अजितदादांच्या उपस्थितीत या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे। मात्र त्यांच्याबरोबरच माजी मंत्री सतीश पाटील असतील, माजी आमदार कैलास पाटील, त्यानंतर माजी आमदार दिलीप वाघ व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी तिलोत्तमा पाटील यांचासुद्धा या ठिकाणी मुंबईत प्रवेश होणार असल्याने आता राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का मानला जातो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।